नमस्कार मामाजी, नमस्कार. अहो बऱ्याच दिवसांनी येणं केलं. हो चला म्हटलं गावाकडे जाऊन यावं भाच्याकडे. त्या दिशेने आलो होतो. ताई कुठे गेली आहे? आई आहे ना, आईला आवाज देतो. पण अगं ए ताई, अगं काय करतोस? अगं हे बघ मामाजी आले आहेत ग, पाणी घेऊन ये. आईला आवाज देतो. मामाजी बसा ना, बसा. अहो बऱ्याच दिवसांनी आमच्या घराकडे येणं केलं, पण कळलं नाही नेमक्या कुठल्या कारणाने आलात ते. मुलीचं लग्न करतोय. चल बा म्हटलं भाच्याकडे जाऊन यावं, विचारावं भाच्याला, ताईला विचारावं. या दिवसाने झालं होतं. बरोबर आहे मामाजी, पण तुमचा नेमकं बोलण्याचा अर्थ मला कळलं नाही मामाजी. मुलीचं लग्न करतोय तर इतरत्र कुठे देण्यापेक्षा नाही का माझ्या ताईकडं भाच्यालाच द्यावं, या उद्देशाने मी आलो. ताई कुठे गेलो? पण या घरातली कर्तव्य पुरुष म्हणजे माझी आई आहे. तेव्हा मी माझ्या आईचा निर्णय घेतो आणि मी आईला आवाज देतोय. अगं ए आई, काही नाही ग, मुलीचं लग्न करायचा विचार करतो यावर्षी. मी म्हटलं भाच्यासाठी विचारून बघावं म्हणून मी आलो. माझ्याकडे का? अरे मुलगी खूप शिकली आहे तुझी आणि नोकरीवाला मिळू शकते ना. अगं मुलगी माझी आहे, त्यावेळी चांगलं आणि वाईट ह्या गोष्टीचा विचार मला येतोय आणि सर्व निर्णय घेऊनच मी इथं आलो. चांगलं काय आहे, वाईट काय आहे या उद्देशानं नाही का. कारण कसं माणुसकी जपणारे माणसं पाहिजे मला, त्यामुळं तुझ्याकडे आलो आहे मी. माणुसकी जपणारे. त्यावेळेस कुठे गेली होती दादा तुझी माणुसकी? सांग ना, कुठे गेली होती माणुसकी? अरे ज्यावेळेस माझं कुंकू हरवलं, अरे दारात प्रेत अख्खा दिवस गेला. सगळे म्हणायचे की आता तुझा भाऊ येणार नाही, पण वहिनीची आस लावून कशी मी बसले. मला वाटायचं की खरंच माझा दादा येईल. अरे तुझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती मला, पण तू आला असतास तर कदाचित तुझ्या कुशीत डोकं टेकून खूप मनसोक्त रडले असते. माझं मन हलकं झालं असतं. पण तुला वाटलं ना दादा, तुला असं वाटलं असेल की अख्ख्या तरुणपणात बहीण विधवा झाली, तुझं लेकरं लहान लहान आहे. तिच्या गावची लोक म्हणतील की नाही पाटील साहेब तुम्ही बहिणीला घेऊन जा, मुलाला घेऊन जा, कारण इथं करणारं कोणी नाही. पण दादा तू विसरतोस. अरे मी तुझी बहीण आहे, एका आई वडिलाच्या पुढची बीज होता. पण जेवढं तुला स्वाभिमान तेवढं मला सुद्धा स्वाभिमान. आणि आम्ही 3 माय लेकं तुझ्यावर फार व्हावं असं मी कधी मनातही विचार केला नव्हता. आणि मी तुझ्या सोबतही आले नसते रे दादा. कारण म्हणतात ना, बापाच्या घरून मुलीची टोली जर गेली सासरून आरतीत माझे 2 हे हात सामर्थ्य होते माझ्या 2 पिल्लांना जगवण्यासाठी. पण तू माझ्या नवऱ्याच्या अंतिम संस्काराला सुद्धा आला नाहीस. तुला वाटलं असेल की माझ्या मुलांना जे शिक्षण देईल ते माझ्या भाच्यांना द्यावं लागेल, जे जेवू घातलं ते माझ्या भाच्यांना. एवढंच नव्हे तर तुला वाटलं असेल की कदाचित भाची आणि बहीण माझ्या घरात आली तर सगळ्या इष्टीची अर्धे वाटेकरी होईल. पण दादा नाही रे, मला तुझ्याकडून काहीच नको शिवाय आशीर्वादाच्या. खूप बोलले दादा मी तुला.
माफ कर मला. तू इतक्या वर्षानंतर माझ्या दारात आलास आणि माझ्या तोंडून जे शब्द निघत त्या शब्दासाठी मी तुला माफी मागते. अगं बोललीस ग, बरं वाटलं बोललीस ना तू, बरं वाटलं. बरोबर आहे ना ग. ज्या बहिणीचा कुंकू हरवला असेल त्या कुंकवाच्या त्या शेवटच्या क्षणी जर भाऊ येत नसेल तो भाऊ किती वाईट आणि किती पापी असेल, नाही का? बरोबर आहे ना? तुझं कुठं चुकलं? पण हा विचार केलीस ज्या वेळेस भाऊजी वारले होते त्यावेळेस तुझा भाऊ कोणत्या कंडिशन मध्ये होता, तुझा भाऊ कोणत्या परिस्थितीमध्ये होते, हा विचार केलीस का? अगं मी दवाखान्यात भरती होतोय, डॉक्टरांनी सांगितलं हृदयाचं ऑपरेशन आहे, तुम्ही फक्त 95% मेलेले आहेत, 5% फक्त जिवंत राहू शकतात, एवढी गॅरंटी आहे. त्यावेळेस तुला कोणत्या कारणाने फोन करायचा सांगायचा, ताई मी भाऊजीच्या माहितीला येऊ शकत नाही, मनाला येऊ शकत नाही, मी मनाच्या दारात उभा आहे. माहितही नाही, कारण पहिलेच डोंगर कोसळला होता. जेव्हा पुन्हा भाऊ पाठी राखा भाऊ हा जर मरणाच्या दारात उभा आहे हे जर कळलं असतं त्यावेळेस तुझ्या व्यथा काय झाल्या असत्या. त्यामुळे सांगू शकलो नाही आणि येऊ शकलो नाही. आणि माझी मुलगी मागायची माग राहत नको मागू. अरे काय इश्यू गेलं माझ्या दारात तू लागते आणि आज पहिल्यांदा आला साडी निघून जातो. अरे झाली चुकी, मला माफ कर. इकडे बघ, तू बोललीस ना का मला वाईट वाटलं नाही, कारण कधी कधी मनामध्ये प्रश्न पडतो तो आपण जेवढं लपवून ठेवला ना तेवढा तो प्रश्न सलत असतो माणसाच्या मनात. पण जेव्हा तो बाहेर निघतो आणि त्याचा प्रत्युत्तर मिळते त्यावेळेस तेव्हा समाधान वेगळा होतो. आणि तू बोललीस ना आणि तुझं उत्तर मी दिलंय, बरोबर आहे का नाही? त्यामुळं आपण एकाच माहिती लेकर रडू नको. बासाजी ताई, मी माझ्या मुलीचा हात द्यायसाठी आलो इथे. तर नेमकं तुमच्या काही अडचणी असतील ते मला सांगावं किंवा होकार नकार असेल ते मला कळवावं. तुझी मुलगी आमच्या घरी अशा झोपीत संसार करे? अगं माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी माझ्या विरोधामध्ये कधी गेलेली नाही. आणि मी जे बोलेन ना ते करेलच. आणि ती मुलगी कुठं सुखात राहू शकते हा निर्णय घेणारा मीच का नाही? होरी दादा, पण तुझी मुलगी मागायला काही हरकत नाही, हे तर त्याचा प्रश्न आहे. पण माझं एक मन आणि माझी मुलगी तरुण आहे आणि मुलीचं लग्न ठेवून मी जर मुलाचं लग्न करीन तर हे मला पटणार नाही आणि शिवाय समाज मला काय म्हणेल. बरोबर आहे. आणि परत काही अडचणी आहे का बसाची? त्याच्याशी बोलू. याच्या व्यतिरिक्त पुन्हा काही अडचणी आहेत का तुम्हाला? बरोबर आहे ना मामाजी, कारण तुमच्या घराण्यात मुलगी आहे म्हणून तुम्ही माझा हात मागायला आलात. अहो तशीच माझ्या घरात सुद्धा बहीण आहे. अहो हा समाज मला काय म्हणेल? हो हा समाज उद्या मला म्हणेल, हे बघा हो घरात वाढलेली बहीण असताना स्वतःचं लग्न करायला निघाला, तेव्हा या समाजाला काय उत्तर देऊ मामाजी? नाही मामाजी नाही. हो जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न होत नाही ना तोपर्यंत मी माझ्या साध्या लग्नाचा विचार सुद्धा करू शकणार नाही हो. आणि वरून हा निसर्ग इतका कोपला आहे की यावर्षी काहीच झालं नाही हो. माझी आई कशी बशी त्या रानात जाऊन काड्याची मोडी आणून ती आपला संसार चालवतोय. या पाण्यानं संपूर्ण शेती निस्तानाभूत केली, काहीच झालं नाही हो. मग तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत माझी आई आम्हा या दोन बहीण भावाचं लग्न कसं करू शकेल हो? घरात नाही